गावातील राजकीय वैमनस्य कुठल्या थराला जातील याचा नेम नाही। यवतमाळ जिल्ह्यातल्या अंजी या गावामध्ये राजकीय वैमनस्यातून विरोधकांनी चक्क सत्ताधाऱ्यांच्या घराला विद्युत करंट दिल्याची धक्कादायक घटना घडली आणि या संपूर्ण घटनेमध्ये या कुटुंबातील एका महिलेचा विद्युत शॉक जो आहे तो लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजी या ठिकाणची ही धक्कादायक घटना आहे। महाराष्ट्रात जर पाहिलं तर संपूर्ण राजकीय अनेक कुटुंब जे आहेत ते मांडीला लावून बसतात, मात्र ग्रामीण भागातील गावखेड्यातील राजकारण जे आहे ते अतिशय टोकाच्या पद्धतीनं थराला गेल्याचं जे आहे ते चित्र पाहायला मिळत आहे। मी आहे सध्या याच अंजी येथील घटनास्थळी। आपण पाहू शकतो की हा जो हे जे संपूर्ण घर आहे या घराला विद्युत प्रवाह जो आहे तो या ठिकाणी जिवंत विद्युत तारा ज्या आहेत त्या या ठिकाणी सोडण्यात आल्या होत्या। हे जे बोर्ड आहे या बोर्डाला या ठिकाणी विद्युत प्रवाह जो आहे तो कनेक्ट जो आहे तो करण्यात आला होता आणि त्या ठिकाणावरून एका केबलच्या साहाय्याने वायरच्या साहाय्याने जो आहे तो संपूर्ण घराच्या आजूबाजूला जो आहे तो विद्युत प्रवाह जो आहे तो सोडण्यात आला होता। संबंधित कुटुंबातील जी महिला आहे ती या ठिकाणी सकाळच्या सुमारास जेव्हा घरातून बाहेर पडत होती त्याच वेळेस तिच्या हाताला विजेचा धक्का लागल्याने या संपूर्ण घटनेमध्ये त्या महिलेचा जो आहे तो मृत्यू झाल्याचा प्रकार जो आहे तो पुढे आलेला आहे। या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी कारवाई देखील केली आणि जप्ती पंचनामा देखील या संपूर्ण संदर्भात केला। नेमकी ही काय घटना होती, या कुटुंबातील सदस्य आपल्या सोबत आहे। काय नेमकी घटना आहे, गावातील राजकीय विषयाला धरून हा संपूर्ण विद्युत करंट तुमच्या घराला लावला गेल्याचा तुमचा आरोप आहे? बरोबर आहे की आमच्या घराला यांनी राजकीय जो आहे सत्ता आमच्याकडे 35 वर्षापासून आहे। सत्तेमुळे यांनी विरोधकांनी आमच्या घराला पूर्ण करंट लावलं आणि घर संपवण्याचं कट रचलं होतं त्यांनी। कोण हे लोक आहेत? हे लोक सुदाम नाईक, विनोद चव्हाण, गणेश राठोड, इंदल राठोड, कवडू जाधव, राजू कवडू जाधव आणि एक निवृत्ती चव्हाण, असे लोक हे 4-5 लोक आले, वायर टाकून रस्त्याने निघून गेले। 2:30च्या नंतरची घटना आहे, म्हणजे 2:30-3 पावणे 3च्या जवळची घटना आहे। पण गावगाड्याचं जे राजकारण आहे, इतक्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी गावात राहतात, दोन्ही पार्ट्या गावातल्या गावात राहतात, पण इतक्या टोकाला इतक्या थराला जाण्याचं काय नेमकं कारण? नेमकं कारण साहेब कसं 35 वर्षापासून आमचे इलेक्शन मध्ये विजय होत असतात, म्हणजे आमच्या पार्टी दर पंचवार्षिकला निवडून येतात। ते किती लोक खर्चही खूप करतात तरी त्यांच्या पार्टी काही निवडून येत नाही। निवडून येत नसल्यामुळे यांनी हा प्लॅन त्यांनी आखून यांनी कट रचून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला होता। काय आता तुमची पुढची भूमिका आणि मागणी? आमची मागणी त्या लोकांना कठोरात कठोर जे आमची भावसून मरण पावलेली आहे त्या बाबतीत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। निश्चित कठोर कारवाई जी आहे ती या संपूर्ण आरोपितांवर व्हावी अशी मागणी जी आहे ती या पीडित कुटुंबांकडून जी आहे ती केली जात आहे। राजकीय वैमनस्य शेवटच्या टोकावर जे आहे ते अतिशय टोकाचं जे आहे ते या ठिकाणी पोहोचलं आणि त्यातून चक्क विरोधकांनी घराला विद्युत प्रवाह सोडल्यानं एका महिलेचा या मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार जो आहे तो यवतमाळच्या अंजी नाईक या गावात उघडकीस आलेला। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।